हाय गाईज, मी दिव्यानी. तर आज आपल्याला बनवायचं आहे व्हेज मराठा आणि त्यासाठीच बघा काय काय लागते ते पुढे सांगतेच. एक अर्धा कोबी चिरून घेतला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये ढबू मिरची आणि 2 लांब कांदे. हे सगळं मी चिरून घेतले कारण गोबी मंचुरीचे बॉल्स ज्या पद्धतीने आपण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे. तर आता इथे मी एका बुट्टीमध्ये कोबी चिरलेला, त्यानंतर ढबू मिरची चिरलेली आणि त्याच्यामध्ये कांदा असा सगळा हाताने सुट्टा सुट्टा करून घेतला, जेणेकरून परत त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. तर इथं घातलं आहे मी थोडंसं हिंग, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. मी इथं गरम मसाला, जिरे पावडर आणि त्यानंतर इथं घातलं आहे मी लाल तिखट. लाल तिखट आपल्याला चवीनुसार कमी जास्त घालायचं. आले लसूणची पेस्ट घालायची आणि याच्यामध्ये आपल्याला हवा आहे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर. आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातले सगळे पदार्थ छान असे मिक्स होतील. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोबी एकदम बारीक चिरूनही घालू शकता. आता याच्यामध्ये मी घातलं आहे मीठ आणि हेही छान असं हलवून घ्यायचं. तुम्हाला याच्यामध्ये आणखी कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही ॲड करू शकता. आता याला आपल्या चपातीच्या पिठाप्रमाणे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्त पाणी न घालता थोडंसंच पाणी घालून व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तुम्ही एकदम जर जास्त पाणी घातलं तर ते पातळ होईल आणि तुम्हाला भजीसारखं करावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही इथं गोळे करण्यासाठी छान असं पीठ आपण चपातीला जशा पद्धतीनं मळतो तशा पद्धतीने छान असं मळून घ्यायचं आहे. बघा, इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता त्याला मी गोल 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 असं केलं तरी थोडा वेळ बाहेर गेल्यामुळे हे पीठ नंतरनं पातळ झालं आणि त्यामुळे मला गोल गोल नाही तळता आलं. तर तेल पण माझं कढलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे बॉल्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता, मी आता इथं एक 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 करून बॉल्स सोडते. छान असं फ्राय करून घ्यायचं. मी अगदी थोड्याशाच तेलात तळते कारण उरलेलं तेल मी कशामध्येच वापरत नाही. त्यामुळे छान असं तेलामध्ये बघा छान असे बॉल्स माझे भाजलेले आहेत. आता ह्या भाजलेल्या बॉल्सची आपल्याला करायची भाजी. त्यासाठी मी इथं घेतलेत लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, हिंग आणि थोडेसे मसाले एकत्र करून घेतलेत. बघा, हे आपले बॉल्स सगळे तयार झालेले आहेत तळून. आता इथे मी घेतले कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो. आता हे आपल्याला सगळं मसाल्यासाठी म्हणजे ग्रेव्हीसाठी छान असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. मी सेम कढईमध्ये परतून घेतलं आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे, वाटण करायचं ह्याचं. का तर आपल्याला व्हेज मराठासाठी आपल्याला छान असं ग्रेव्ही पाहिजे आणि त्यासाठी आपलं हे सगळं पहिला भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे सुक्या खोबऱ्याचे थोडेसे तुकडे. एकदम छोटासा तुकडा तोही कापून चिरून घातला आहे मी त्याच्यामध्ये. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. याच्यामध्ये कांदा थोडासा लालसर झाला पाहिजे आणि टोमॅटो पूर्ण असे शिजल्यासारखे झाले पाहिजेत. तुम्ही बघू शकता आता हे सगळं व्यवस्थित छान असं भाजले. आता याला मी गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याचं बारीक करायच्या अगोदर इथं म्हटलं थोडंसं तेल तापायला ठेवूया. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. हा बघा, आपला मसाला तयार झाला आहे. मसाला म्हणजे ग्रेव्हीचा मसाला तयार झाला आहे. आता इथं आपलं तेलही तापलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी घातले एक तमालपत्री आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला हा छान असा परतून घ्यायचा. मसाला छान भाजत नाही तोपर्यंत त्याला परतायचा आणि या ग्रेव्ही बारीक करताना तुम्ही जरा जरी पाणी घातलं असेल तर हा मसाला पूर्ण उडू शकतो. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही केव्हाही बारीक करायची, जेणेकरून तेलामध्ये मसाला टाकल्यावरती मसाला तुमचा अंगावरती अजिबातच उडणार नाही. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं ग्रेव्ही मी परतत आहे. आता ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटू लागलं की त्याच्यामध्ये आपण वाटीमध्ये जे मसाले सगळे काढून घेतले होते ते मसाले त्याच्यामध्ये घालायचे आणि वरून तुम्ही सांबर मसाला, पावभाजी मसाला, ग्रेव्ही मसाला असे वेगवेगळे मसाले जे असतात ना, त्याच्यापैकी तुम्ही कोणताही मसाला त्याच्यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता बघा, इथं मी छान असं मसाला परतलं आहे आणि मिक्सरचं भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही केली होती तेच भांडं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून तेच घातलं आहे मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं शिजण्यापुरतं आणि तोच मसाला शिजण्यासाठी झाकण लावून ठेवला आहे एक 5 मिनटं. त्यानंतर बघा मसाल्याला छान अशी तर्री सुटले. तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे जे आपण बॉल्स तळलेले ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. बघा, तुम्ही इथं बघू शकता मी छान असे ते बॉल्स घालून घेतले त्याच्यामध्ये आणि आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे कोबी खाऊन खाऊन कोण जर वैतागलं असेल तर तुम्ही ही भाजी पटकन अशी करू शकता. ह्याला व्हेज मराठा, व्हेज बुना असं काही काही नाव आहेत. मला तरी सध्या तर 2च माहीत आहेत. तुम्हालाही या रेसिपीचं काय नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आपली छान अशी
रेसिपी तयार आहे. त्याला थोडंसं आणखी थोडं झाकून ठेवायचं, एक वाफ जाऊ द्यायची. आणि बघा छान अशी रेसिपी तयार आहे. आता आपल्याला वरून घालायची छान अशी कोथिंबीर. बघू शकता एक नंबर रेसिपी झालेली आहे आणि खातानाही खूप छान लागेल. चला तर अशाच रेसिपीसाठी दिव्यानी सूर्यवंशी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.